आटपाडी नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान एका शिक्षकाला मिळाला। युटी जाधव सर आपल्या सोबत आहेत। एकतर सुरुवातीला खूप अभिनंदन, शिक्षकी पेशातून राजकारणात येताना थेट नगराध्यक्ष पदावरती बसणं हा बहुमान तुम्हाला मिळालाय, पहिल्या भावना। धन्यवाद। खरं तर शिक्षकी पेशा हा माझा राजकारणाचा मी पाया समजतो आणि शिक्षकी पेशामध्ये काम करत असताना सामाजिक कामामध्ये सुद्धा मी नेहमीच अग्रेसर राहिलेलो आहे आणि त्याचीच पोचपावती म्हणून या आटपाडीकर जनतेनं आणि आमचे आदरणीय नेते गोपीचंदजी पडळकर साहेब, तालुक्याचे नेते अमरसिंह देशमुख बापूसाहेब या दोघांच्या साथीनं या आटपाडी नगरपंचायतवरती ही एक पहिली आणि ऐतिहासिक निवडणूक होती आणि पहिला नगराध्यक्ष पदाचा मान कोणत्या पक्षाला जाणार ही एक आतुरता आटपाडीकर नागरिकांकडे होती। देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं शासन आहे आणि आपल्या आटपाडी नगरपंचायतवरती सुद्धा जर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आणि त्याला आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांनी ज्या पद्धतीनं जत विधानसभा मतदारसंघामध्ये जत शहरामध्ये शासनाच्या माध्यमातून निधींचा पाऊस पाडायचं सुरू केलेला आहे, तोच धागा पकडून आटपाडीकर जनतेनं ती नस ओळखली आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला। राजकारणाचे धडे तुम्ही गिरवणार, काय विजन असेल आटपाडी शहरासाठी पहिली नगरपंचायती म्हणून विकास करतात? नक्कीच आजपर्यंत ही आता यापूर्वी ग्रामपंचायत होती, आता नगरपंचायत झालेली आहे। आबालवृद्ध असतील, तरुण असतील, युवक असतील, युवती असतील, महिला असतील, या सगळ्यांच्या अपेक्षा एक उच्च शिक्षित असणारा, सुशिक्षित असणारा चेहरा म्हणून माझ्याकडे लोकांनी एक विश्वास नगराध्यक्ष पदाची निवड करून दाखवलेला आहे। नक्कीच या शहरामध्ये यापूर्वी कधी विकासाचा जो बॅकलॉग होता तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न आमच्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आणि जे नगरसेवक आहेत आमचे निवडून आलेले आहेत, त्याचबरोबर इतरही असतील, त्यांनाही मी विकासाचं मॉडेल पुढं मांडल्यानंतर तेही ऍक्सेप्ट करतील आणि नक्कीच मग आटपाडी शहरामध्ये व्यापाऱ्यांचे छोटे मोठे प्रश्न आहेत आणि आदरणीय आमदार साहेबांचं एक विजन आहे की आटपाडी तलावामध्ये एक बोटिंग पर्यटन व्यवस्था, पर्यटन स्थळ कसं निर्माण होईल त्या संदर्भाने विषय असेल। त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपसाठीचं अभ्यास केंद्र कसं निर्माण करता येईल, महिलांसाठी छोटे मोठे उद्योग व्यवसाय कसे उभा करता येतील, असे अनेक विषय आहेत। ते नक्कीच सर्व मतदार राजांच्या आशीर्वादामुळे मी प्रयत्नशील राहील आणि ते पुढे नेण्यासाठी नक्कीच आम्ही सरसवलेलो असेल। मानदेशी तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष पदाचा होण्याचा मान एका शिक्षकाला मिळाला आणि जे विकासाचे धडे आहेत ते देखील आता आपण लवकरच गिरवू, असं देखील नगराध्यक्ष युटी जाधव सरांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरापर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, आटपाडी, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.